12th मॅन मक्तापूर ब्लास्टर. हॅलो, टॉस कोणी जिंकला होता? सूरज. चला, पुढची मॅच जशी सुरू होईल तसा पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती याच परिसराचा आवाज आदरणीय शेरखान सर यांच्या समवेत आपण जोडलो जातोय. तोपर्यंत मी घेतोय विश्रांती. थँक्यू. धन्यवाद. आपा थांबा थोडं, ते पॅन्ट खाली घ्या भारत भाऊ. धन्यवाद भाऊ. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 2 महत्त्वाच्या लढती आणि एक मोठी स्पर्धा, एक मानाचा करंडक. भारत यांच्या बॅटेतून एक सुंदर स्वीपचा फटका आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मात्र पूर्ण केलेली आहे. अगदी तालुक्यातील एक मोठा फलंदाज खऱ्या अर्थानं जो नवीन नावारूपाला येतोय. खूप कमी वेळेमध्ये भारत दारकुंडे यांनी एक मोठी गुणवत्ता मिळवलेली आहे. तर आप्पा तांबे परिवारातील एक वेगवान गोलंदाज. तांबे परिवाराची जी परंपरा आहे वेगवान गोलंदाजांची, ती परंपरा आप्पा तांबे यांनी राखलेली आहे. यावेळेस मात्र आसिफ शेख सर यांच्या बॅटीतून येतोय अगदीच पहिला दमदार चौकार. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा आहे. यावेळेस मात्र सोपा झेल होता बघा. झेल या ठिकाणी नक्कीच आपण बघू शकता सुटलेला आहे आणि कालच्या थोड्याशा आठवणी सुद्धा ताज्या होतील बघा. यावेळेस आसिफ शेख सरांना जीवदान मिळालं. कालच्या सेतुरामध्ये आपण बघितलं भारत दारकुंडे यांना जीवदान मिळाल्यानंतर त्यांनी गोलंदाजांना उद्ध्वस्त केलं. तर खूप महत्त्वाचं आहे बघा. क्षेत्ररक्षण हे डिपार्टमेंट जर बघितलं तर या विभागामध्ये तुम्हाला चॅलेंज नाही आहे. चांगला चेंडू आहे. डिफेन्सचा प्रयत्न फसलेला आहे. तर अगदी बाईचा इशारा आपण बघू शकता या ठिकाणी आला गेलाय. 7 धावा धावफलकावर आहे. अगदी या संघातील या सामन्यातील जो संघ जिंकणार आहे त्यांचा सामना विघ्नहर्ता ब्लास्टर्स बेळपांढरे यांच्या विरोधात होईल. चला यावेळी टायमिंग चांगला बघायला मिळतोय. चेंडूला उंची मात्र आहे आणि अगदी अर्धा डझन धावा मिळतील एवढं अंतर सुद्धा चेंडूनं पार केलंय. अगदी अगदी डीजे धन्यवाद. 13 धावा धावफलकावर आहे. कालच्या थोड्या आठवणी ताज्या होत आहेत. 115 धावा आठवत असतील सगळ्यांना. हा तोच सामना आहे, फक्त आज दिवस बदललेला आहे, वेळ बदललेली आहे, तारीख बदललेली आहे.
स्पर्धा तीच आहे आणि सामना वेगळा आहे. याही वेळेस चांगला फटका आहे. यावेळेस मात्र वन बाउंड चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे आणि अगदी आपण बघतोय या ठिकाणी पहिल्या षटकाची समाप्ती. एक चांगली सुरुवात फलंदाजी माध्यमामध्ये मक्तापूर ब्लास्टर संघाची आपण बघतोय. 17 धावा आपण बघितल्या या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेले आणि पहिलंच षटक थोडंसं महागडं मात्र बघायला मिळालं. अगदी मित्रांनो, उद्या नामदार चषकाचं ऑक्शन आहे, अर्थात SPL सोनई प्रीमियर लीग नाव नोंदणी चालू आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय मैदानाच्या आतमध्ये, तर सर्वांनी लक्षात ठेवायचंय. अगदी मोठ्या स्पर्धेसाठी आपण सुद्धा नाव नोंदणी करायची आहे. उद्या आज शेवटचा दिवस आहे. उद्या मात्र ऑक्शन आहे 11 वाजता. त्यामुळं सोनई प्रीमियर लीगसाठी सुद्धा इच्छुक खेळाडूंनी नाव नोंदणी करायची. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आजच्या प्रवासातील सामना क्रमांक 2 CSK यांच्या विरोधामध्ये आपण बघत आहोत या ठिकाणी मक्तापूर ब्लास्टर्स. मक्तापूर ब्लास्टर्स जर बघितलं तर फलंदाजीचं आमंत्रण मिळालं, आमंत्रण स्वीकारलं आणि पहिल्या षटकाअखेर 17 धावा. ओहो काय आहे, मी अगोदरच सांगितलं होतं, वेळ बदललेली आहे, काळ बदललेला आहे, सामना बदललेला आहे, दिवस बदललेला आहे आणि यावेळेस मात्र आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये एक विध्वंसक फलंदाजाला बाद केलं गेलं. यू मिस आय हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. डीजे धन्यवाद. या ठिकाणी आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मात्र स्वतः शुभम ताके येत आहेत. अगदी यांना देखील काही सामन्यांमध्ये आपण बघितलं मॅन ऑफ द मॅचनं सन्मानित केलं गेलेलं आहे. भारत दारकुंडे बाद झाले, परंतु या ठिकाणी जर बघितलं तर अनेक फलंदाज यांच्याकडे शिल्लक आहे. स्तुती या ठिकाणी केली जाईल नक्कीच संकेत माकोने. चांगली सुरुवात बघा, कारण या अगोदर जर बघितलं तर आप्पा तांबे यांच्या षटकामध्ये काहीशा धावा खर्च झाल्या होत्या आणि गरज पुनरागमनाची होती. खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारत दारकुंडे यांना बाद करीत असताना एक चांगलं पुनरागमन या ठिकाणी अगदी संकेत माकोने नाही तर CSK संघ करतोय. शुभम ताके अगदी यांच्याकडे कला आहे, यांच्याकडे आक्रमकता आहे. यांच्या फलंदाजीला बघत असताना नेहमी वाटतं यांनी फलंदाजी करावी. एक गुणवान फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू आहे, सन्मान आपण बघू शकता. फुल फेस ऑफ द बॅट यावेळेस चेंडूला दाखवलेलं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये काहीशा वेगामध्ये सिंगल पूर्ण झाली. धावफलक पुढे जाईल तर 18 धावा आपण बघतोय धावफलकावर असणार आहे. जीवदानानंतर आपण बघितलं आसिफ शेख सरांच्या बॅटीतून एक चौकार आणि एक षटकार आलेला आहे. जीवदानाचे विक्षिप्त परिणाम कालच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण बघितलेले आहे. काय आज आसिफ शेख सरांचा दिवस आहे, बघूया. कॉर्नरच्या दिशेने केलेला फटका, वन बाउंस, चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे, खणखणीत दणदणीत चौकार. डीजे धन्यवाद. आणि नक्कीच आपण बघू शकता या ठिकाणी आयोजकांचे परिश्रम आणि सगळ्यात प्रामाणिकता या ठिकाणी आपल्याला आयोजकांची बघायला मिळाली. 6 पारितोषिकांचा शब्द होता. 6 पारितोषिके या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जात आहेत. याही पेक्षा अनेक पारितोषिकं आपण बघतोय या स्पर्धेच्या निमित्तानं दिली जाणार आहे. लखपती करणारी स्पर्धा. चांगला चेंडू आहे, क्रॉस खेळण्याचा प्रयत्न आहे, आडव्या बॅटीनं मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रशिक्षण घेत असताल मित्रांनो, तुमचे कोचेस, तुमचे प्रशिक्षक तुम्हाला काय म्हणत असतील, क्रॉस क्रिकेट इज बॅड क्रिकेट, ॲक्रॉस क्रिकेट खेळणं चुकीचं आहे. परंतु यावेळेस तो प्रकार मात्र बघितलेला आहे. चेंडू मात्र डॉट आहे, तर धावफलक देखील स्थिर असणार आहे. 22 धावा षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता.
हो यावेळेस बघूया पंचांचा निर्णय. यस युमेस आहे डावी इष्टी वाकली. दांडी दांडी गुल फलंदाज बाद. नया दौर है, नई उमंगे, लक्ष्य है, नई कहाणी. अगदी या वृत्तीप्रमाणे आपण बघतोय यावेळेस CSK संघानं पुनरागमन केलेलं आहे. काल 115 धावा बनवणारा संघ आज त्याच संघाच्या विरोधामध्ये मात्र अडखळताना बघितलेलं आहे आपण. 2 बाद 22 धावा फळकावर. तर मागील सामन्यातील हिरो सागर रोठे मैदानाच्या आतमध्ये पाठवला जातोय. चुरशीची लढत, अतिशय रोमहर्षक स्पर्धा, एक मानाचा करंडक, सन्मानाचा करंडक. DPL ज्ञान प्रीमियर लीग 2025. याही वेळेस थोडीशी भाग्यशाली आहे बघा. सागर रोठे बॅटीचा स्पर्श होता. दुसऱ्या धावेला जातील. डायरेक्ट हिट वाचलेले आहेत. बऱ्याच घटना या ठिकाणी घडल्या. बॅटीचा स्पर्श झाला. लेग स्लिपमध्ये थोडंसं खराब क्षेत्रक्षण, वेळेवर आलेलं बॅकअप, त्यानंतर दुसरी धावची इच्छा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि या सर्व गडबडीमध्ये जर बघितलं तर एक सिंगल मात्र मिळालेली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. या ठिकाणी 2 षटकांची होणारी समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 2 गडी गमावत असताना 23 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या. या स्पर्धेचं भव्य दिव्य स्वरूप. प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये. पंचगंगा उद्योग समूहाचे सर्व आदरणीय प्रभाकरजी शिंदे साहेब यांच्या वतीनं आलेलं हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. तदनंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अकोलकर पाटील ट्रेडिंग कंपनीचे मालक आदरणीय दीपकजी अकोलकर व पसायदान कलेक्शनचे मालक आदरणीय किशोरजी भनगे या दोन्ही मान्यवरांच्या संयुक्त विद्यमानाने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे तब्बल 71,000 रुपये. तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्यापर्यंत येत आहे विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहाचे संचालक आदरणीय कमलेशजी ओस्तवाल. 51,000 रुपयांचं ते पारितोषिक असेल. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आहे माऊली ट्रेडिंग व परफेक्ट गॅरेजचे मालक चालक आदरणीय संतोष मामा निपुंगे 35,000 रुपये. मैदानामध्ये जातोय, हालचाली झालेल्या आहेत. शंकर वंजारी संघ मालक आणि अजून एक संघ मालक आहे भाऊसाहेब भूमकर. तर यावेळेस शंकर वंजारी गोलंदाजी मार्कवर मात्र बघायला मिळत आहेत. अगदी पहिला चेंडू मार्गस्थ, चांगला चेंडू आहे, खोलवरचा अस्त्र यावेळेस टाकलेला आपण बघतोय. जागा दिलेली नाही. बॅटीची कडा घेत चेंडू येतोय पॉईंटच्या दिशेनं. शॉर्ट पॉईंटवर चेंडू रोखला गेलाय. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल पूर्ण झाली. 24 धावा आपण बघतोय धावफलकावर. नितीन वावरे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच बघायला मिळालं. क्षेत्ररक्षणामध्ये होणाऱ्या थोड्याशा हालचाली सुद्धा आपण बघू शकता या मोठ्या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसात जर बघितलं तर आज मोठ्या फटक्यांची सुद्धा किंमत तुम्हाला मिळणार आहे. अगदी लाइटिंगच्या टावरवर जे फ्लेक्स लावले आहे या फ्लेक्सवर जर तुम्ही षटकारूपी चेंडू मारला तर 9 धावा तुम्हाला मिळू शकतात. ही एक वेगळी योजना खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाली. दुसरा चेंडू देखील बघितला. आज डॉट बघतोय आपण. शंकर वंजारी आज जागा देत नाहीये. आघाडीचे सुरुवातीचे दोन्ही चेंडू जर बघितले तर अगदी फलंदाजाला जखडताना आपण बघतोय. चांगली गोलंदाजी. याही वेळेस शरीरयष्टीकडे फेकलेला चेंडू आणि त्यानंतर स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आपण बघतोय. लेग बाईटचा इशारा येईल. एका धावेने आपण पुढे जाऊ. धावफलकावर 25 धावा. एक वेगळी एनर्जी खऱ्या अर्थाने बघायला मिळाली आणि
कालचं दुःख विसरत खऱ्या अर्थानं CSK संघानं मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगलं पुनरागमन केलेलं आपल्याला बघायला मिळेल. बघूया चेंडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये असेल. टायमिंग चांगला वाटतोय. चेंडूला उंची आहे आणि या फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. दोन बाद 31 धावा आहेत. सागर रोठे सुद्धा आता थोडंसं चांगलं शॉट सिलेक्शन करतायत. संघ दबावामध्ये आहे. संघाला आता राहुल द्रविड सारखं वागावं लागेल आणि वेळ आल्यावर तुम्ही विराट कोहली सुद्धा होऊ शकता. अकोटप्प्याचा चेंडू होता, कट केलाय. कमालीचा फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र संकेत आहे. चेंडू रोखला जातोय. गोलंदाजापर्यंत आपण बघू शकता चेंडू दिला गेलाय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. टॉसला तयार राहायचंय बरं का. पहिलं सत्र संपल्याबरोबर आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा थरार या सामन्यानंतर आपण बघणार आहोत. 2 बाद 32 धावा. तर शेवटचा चेंडू, क्षमस्व, शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस बघा शुभम ताके स्पेशल कमालीचा दमदार षटकार. डीजे धन्यवाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 38 धावा आहेत आणि टॉस साठी तयार राहायचं. या ठिकाणी फ्रेंड्स क्रिकेट क्लब मक्तापूर यांच्या विरोधामध्ये CSK डॉक्टर गोरे नेवासा फाटा. दोन्ही संघनायक मात्र तयार राहायचंय. अगदी पहिलं सत्र संपल्याबरोबर या ठिकाणी सेमीफायनल क्रमांक 1 स्पर्धेतील एक मोठा सामना आणि या सामन्याचं नाणेफेक आपण मैदानाच्या बाहेर संपन्न करणार आहोत. गोलंदाज संकेत माकोने षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये. थोडासा अंदाज बांधला होता यावेळेस. सागर रोठे जर बघितले तर एक पाऊल पुढे आले होते, परंतु चेंडू चांगला आहे. गोलंदाजानं नक्कीच फलंदाजाचा त्या ठिकाणी पाठलाग केलाय. पूर्णतः हा चेंडू बॅटीवर आला नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय 2 धावा मात्र पूर्ण केल्या. 2 धावेनं 40 धावा धावफलकावर पूर्ण होत आहेत. एक चांगली भागीदारी होते बघा. 2 अनुभवी फलंदाज आहे. सागर रोठे एकीकडे तर दुसरीकडे आपण शुभम ताके यांना बघतोय. तालुक्यातील सर्वात चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि धावांचे प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलेला हा चेंडू आहे. नितीन वावरे चांगलं क्षेत्ररक्षण बघा. एक अंदाज घेतलेला आहे. चेंडूच्या पहिल्या टप्प्यावर ते गेले. चेंडू यष्टीरक्षक हिरामन फुलारी यांच्याकडे पोच केला गेला तर एक सिंगल मिळाली आणि 41 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होत आहेत. बघूया यशस्वी गोलंदाजाला आपण बघत आहोत संकेत माकोने. थोडासा पुढे चेंडू होता त्यामुळे आपण बघू शकता यावेळेस या चेंडूला उचलून फेकण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं फसलेला आहे. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वा चेंडू मात्र रोखला जातोय. तर धावफलकावर सिंगलनं आपण बघतोय 42 धावा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतील. आणि अगदी सामना जर बघितला तर पुन्हा एकदा धीर गंभीर वातावरण आपण बघू शकता. या सामन्याचं महत्त्व जितकं या दोन्ही संघांना माहिती आहे तितकंच क्रीडा रसिकांना सुद्धा माहिती आहे. अतिशय
चुरस आपण बघतोय. यावेळेस बॅक टू द बॉलर, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून गेलेला हा चेंडू 2 क्षेत्ररक्षकांना भेदत जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती येतोय चौकार. शेचाळीस धावा. हाफ ट्रॅकर चेंडू होता, सुरेख फटका, तांबे नाही रोखू शकत. लागोपाठचा दुसरा प्रहार आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, दुसरा चौकार. अगदी अर्धशतक फलकावरच सागर रोटे यांची कमालीची फलंदाजी, शैलीदार फलंदाजी आणि यावेळेस गोलंदाजाच्या गुणवत्तेवर आक्रमण मात्र सागर रोटे करतायत. अर्धशतक फलकावर लागलं गेलं. माक्तापूर ब्लास्टर्स 50 धावा. बॅटीचा स्पर्श, समीर पठाण चेंडू खाली आणि दृष्ट लागले या फलंदाजाला. डीजे धन्यवाद, डीजे धन्यवाद. बघा या ठिकाणी मात्र एक पुन्हा एकदा चांगलं पुनरागमन केले बघा. CSK निवासा फाट्या संघाने 4 षटकांचा खेळ संपला. 50 धावा धावफलकावर असणारे 3 गडी मात्र बाद झालेत. सागर रोठे जे चांगली फलंदाजी करीत होते त्यांना मात्र परतवलं गेलं. एक अप्रतिम झेल आपण बघितला त्या ठिकाणी समीर पठाण यांनी संपन्न केला. तर मला वाटतं आता सूरज भगत गोलंदाजी मार्कवर आले तर नक्कीच आपल्यापर्यंत इशारा सुद्धा येईल. हा अगदी अजिम सरांचा इशारा येतोय. जॅकपॉट षटकाची घोषणा मैदानाच्या आतून होताना आपण बघू शकता. आणि पुन्हा एकदा ते 16 धावांचं समीकरण या मैदानाच्या आतमध्ये चालू होणार आहे. मॅजिक, अगदी राऊत सरांच्या म्हणण्यानुसार मॅजिक षटक या ठिकाणी मात्र सुरू केला जाईल. कारण सूरज भगत तालुक्यातील एक मोठं नाव टेनिस जगतातील आणि तालुक्याच्या बाहेर अगदी आपण सूरज भगत यांना अनेक जिल्ह्यांमध्ये खेळताना बघितलेलं आहे. टेनिस क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल, मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत. आत्ता छत्रपती संभाजीनगर येथील एका मोठ्या स्पर्धेत खेळलेत. कमालीच्या वेगानं आपण बघतोय. यावेळेस चेंडू मात्र फलंदाजाला टाटा बाय बाय करीत यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला डॉट चेंडू असणार आहे. पन्नास धावा. तर जाऊ मैदानाच्या आतमध्ये 50 धावा आहेत. यावेळेस मात्र चेंडू लॉफ्ट नक्की केलाय. 2 क्षेत्ररक्षक, झेल सुटलाय. झेल अवघड होता. समीर पठाण फक्त चेंडू खाली येऊ शकले. अर्थात त्यानंतर हा झेल झाला पाहिजे होता. झेल अर्थात सुटलेला आहे. सुरुवातीच्या सुरुवातीचा चेंडू जर बघितला तर डॉट येतोय. दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा घेण्यात दोन्ही बॅटर्स यशस्वी होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. या षटकामध्ये समीकरण तेच आहे मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी 16 धावा बनवायच्या आहे. बघूया. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू यावेळेस मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. आपण बघतोय या ठिकाणी अजिम सरांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. अवांतरची घोषणा आणि या ठिकाणी
जॅकपॉट षटकाला एका धावेचा आधार मिळालेला आहे. 3 धावा असतील बघा जॅकपॉट षटकामध्ये. तिकीट विक्री चालू झालेली आहे आणि आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. ई बाईक आज वितरित केली जाईल. तर नक्कीच चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. तर आपण नक्कीच या ठिकाणी तिकिटांची भरभरून खरेदी करायची आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं प्रमुख 4 बक्षीसदाते आपल्याला मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्तानं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपयांचं जे आलेलं आहे ॲडव्होकेट संजयजी सुगदान साहेबांच्या वतीनं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि या ठिकाणी 6व्या क्रमांकाचं जे बक्षीस आलं आहे इनामदार रेस्टॉरंटचे संचालक आणि ॲडव्होकेट माननीय जावेदभाई इनामदार हे सर्व 6 प्रमुख बक्षीसदाते आहेत. खूप मोठी संधी होती बघा यावेळेस. हाफ ट्रॅकर चेंडू, त्यानंतर आपण बघतोय थोडीशी इदगुज मात्र पंचांशी केली जाते. चेंडू मात्र पूर्णतः डॉट आपण बघू शकता या ठिकाणी. आतापर्यंत अंपायर्स रिव्ह्यू आहे. अंपायर्स रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर्स कॉल आहे वाईडसाठी. वाईडसाठी अंपायर्स कॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू योग्य आहे. हा वन बाउंडचा इशारा खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमधून दिला जातोय. गोलंदाजाला ताकीद त्या ठिकाणी दिल्या गेली. विघ्न अर्था ब्लास्टर्स बेलपांढरी संघ आलेला आहे का? बॅटीची कडा आहे. चांगलं एष्टी रक्षण हिरामन फुलारी आपण बघू शकता. एष्ट्यांच्या मागे कमालीचं कामकाज. चेंडू मात्र डॉट असणार आहे आणि मॅजिक षटकामध्ये या ठिकाणी शुभम ताके यांना रोखलंय बघा. कारण बेस्ट विरुद्ध बेस्ट 2 तालुक्यातील बडे खेळाडू एकमेकाच्या विरोधात मात्र ठाणपणे उभे आहेत. आणि यावेळेस सूरज भगत अगदी कमालीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करतायत. आणि यावेळेस कॉटन बॉलची संधी सुद्धा स्वतः गोलंदाजानं निर्माण केली आणि स्वतः झेल पकडलेला आहे. कॉटन बोल्ड शुभम ताके बाद. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत संघ नायक आकाश नवगिरे. संघनायक मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. गोलंदाज अनिल चव्हाण आपण बघतोय. तर आकाश नवगिरे नवीन फलंदाज मात्र संघनायक मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू आहे. माफ करा, पहिला चेंडू आहे या ठिकाणी. आणि आपण अनिल चव्हाण यांना बघतोय. अगदी चेंडू रोखलाय मला वाटतं. रॅली पद्धतीने आपण बघतोय. क्षेत्ररक्षण झालं. धावांसाठी धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी 4 क्षेत्ररक्षणासाठी. तर
त्या ठिकाणी पडताळणी केली जाईल हा चेंडू पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये अडवला गेलेला आहे की नाही. टॉस साठी तयार राहायचंय बरं का. CSK डॉक्टर गौरे यांचा संघ आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब मक्तापूर. सेफ आहे सेफ. मक्तापूरचे काही खेळाडू त्या समोरच्या स्क्रीन समोर आहे, चला बाजूला व्हा तुम्ही. राहुल गजरे पहिल्या चेंडूला मात्र आपण बघतोय यावेळेस मात्र डिफेन्स करतायत. 2 धावा आहेत. सत्तावन धावा. बैटिंग का है, बल्ले का किनारा और विकेट कीपर के दस्तानों का सहारा. कॉट बिहाइंड. या दरम्यान मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्तानं एक महानतम व्यक्तिमत्वाचं आगमन या ठिकाणी झालंय. अगदी नेवासा नगरीचे नायब तहसीलदार आदरणीय सुदर्शन दुर्योधन साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचं आणि मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय. साहेब खूप साधे. साहेबांचं स्वागत आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. आता दोन्ही आजी माजी साहेब आहे बघा. राजेंद्रजी वाघ साहेब सुद्धा आहे, त्यांचं देखील स्वागत आहे. फुट चेंडू होता. गणेश थोरात आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये मात्र आले. टॉसला तयार राहायचंय बरं का, यानंतर आवाज देणार नाही. डॉक्टर गोरे आपल्याला विनंती आहे. 58 धावा धावपळकावर आहे. संघनायक आकाश नवगिरे. चला यावेळेस ताकद मात्र लावलेली आहे चेंडूला आणि फल सुद्धा मिळतंय मोठं. अर्धा डझन धावा मिळतील यावेळेस. दमदार षटकार. 64 धावा. पाच बाद 64 धावा आहेत. शेवटचा चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. उंची मात्र मिळाली नाही आणि त्यानंतर या ठिकाणी धावबादची संधी आहे. हा चला धावबाद असणार आहे. 1 धाव आणि या ठिकाणी गणेश थोरात मात्र धावबादच्या स्वरूपात परततील. अगदी या ठिकाणी डॉक्टर गोरे. चला डॉक्टर गोरे नवनाथ शिजूर लवकर या नाणेफेकीसाठी. आणि अमोल बर्डे आपल्याला सुद्धा विनंती आपण लवकर यायचंय. नाणेफेक केलं जाईल आदरणीय नायब तहसीलदार सुदर्शन दुर्योधन साहेबांच्या हस्ते. साहेबांना सुद्धा विनंती आपण टॉस का बॉस कक्षाकडे जायचंय.
तर 65 धावा झालेल्या आहेत आणि 66 धावांचं लक्ष्य या ठिकाणी ठेवलं गेलं. टॉस केला जातोय त्या ठिकाणी. आजी माजी नायब तहसीलदार आहेत त्या ठिकाणी. आदरणीय सुदर्शन दुर्योधन साहेब आहे विद्यमान नायब तहसीलदार. तर या ठिकाणी सेवानिवृत्त नायब तहसीलदार आदरणीय राजेंद्रजी वाघ साहेब. अगदी या ठिकाणी नाणेफेक संपन्न होताना आपण बघतोय. सहासष्ट धावांचं लक्ष्य आहे. अगदी पहिला चेंडू पडण्या अगोदर आपल्याशी जोडले जातील आदरणीय अभिजित राऊत सर. हॅलो सर. ओके, धन्यवाद. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं उपस्थित, तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित, सर्व खेळाडूंचं दैदिप्यमान क्रीडा महोत्सव अर्थातच नेवासा तालुक्यामधील मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची, प्रतिष्ठेची असलेली स्पर्धा आपण इथे बघतोय. DPL ज्ञान प्रीमियर लीगच्या या सीझनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मैदानाच्या आतमध्ये. ना शिवशंकर तो कैलासपती, ना लंबोदर तो गणपती, नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्याची निर्मिती. अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व पृथ्वी ही शेषेच्या मस्तकार नव्हे तर कष्टकरी शेतकऱ्यांच्या हातावरती तरलेले असे सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वराज्याचे पहिले छत्रपती युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. आणि समालोचन कक्षामधून द व्हॉइस ऑफ श्रीगोंदा अर्थातच अभिजित राऊत आपल्या सर्वांचं स्वागत करतो मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनल 2 ची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. पहिला डाव देखील संपलेला आहे, दुसऱ्या डावाला सुरुवात होतीये. ऑल सेट, रेडी फॉर द मॅच, लेट्स प्ले ची घोषणा देखील होतीये.
स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांची आवर्जून या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे, नायब तहसीलदार ज्यांची साधी राणी आणि उच्च विचारसरणी असलेले व्यक्तिमत्व आदरणीय सुदर्शन दुर्योधन साहेबांचा या ठिकाणी विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने संपन्न होतोय। साहेबांना मी विनंती करतोय, आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। हा विशेष सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अनिल भाऊ डवले यांच्या शुभ हस्ते साहेबांचा विशेष सन्मान संपन्न होतोय। साहेबांना मी विनंती करतोय, आपण हा विशेष सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे। खरं तर मोठी माणसांची नेहमी साधीच राहणी असते, असे नायब तहसीलदार साहेब आपल्या समोर येत आहेत। आजी माजी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेले व्यक्तिमत्व आहेत। यावेळेचा बॉल इथे क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि आपण पाहतोय इथे जीवदान देखील प्राप्त होतंय। पकडो कॅचेस जीतो मॅचेस, कॅचेस विन द मॅचेस, इथे झेल सुटलेला आहे। संधी मोठी प्राप्त झालेली आहे, संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर होईल का? धावफलकावरती 3 धावा आहेत। टार्गेट जर तुम्ही बघितलं आतापर्यंत जिंकण्यासाठी 66 धावा इथे जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता आहे। यावेळेचा बॉल अतिशय सुरेख आपल्याला तिथे बघायला मिळतोय। नक्कीच आपण पाहतोय या सामन्यांच्या निमित्ताने आपण पाहतोय खास करून पुणे परिसरामधून ज्यांची उपस्थिती लाभली आहे, इंजिनियर मिलिंदजी डोईफोडे साहेब आपलं देखील या मैदानावरती सहर्ष स्वागत असेल। प्रचंड गर्दी। यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय। जमिनी समांतरचा फटका होता, त्यावरती देखील 2 धावा देखील प्राप्त होत आहेत। 2 धावींबरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल। 5 रन 5 धावा धावफलकावरती आहेत। जिंकण्यासाठी 66 धाव्यांचं टार्गेट सेट केलं असताना आपण पाहतोय क्वार्टर फायनल 2 ची मॅच आहे। इथे जिंकणाऱ्या संघाला सेमीफायनलमध्ये खेळण्याची संधी आहे। 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे। पंचगंगा उद्योग समूहाचे ऑनर प्रभाकरजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून यावेळेचा बॉल फुलर लेनचा चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये। अतिशय सुरेख गोलंदाजी, लेगबाईची 1 धाव देखील प्राप्त होतीये। दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 71,000 रुपये अकोलकर पाटील ट्रेडिंग कंपनी दीपकजी अकोलकर व पसायदान कलेक्शन किशोरजी भनगे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 71,000 रुपयांचं पारितोषिक आहे। आपण पाहतोय इथे पहिलं षटक देखील कंप्लीट होत आहे। पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 6 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत। सहा धावा इथे मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात। अजून देखील 30 चेंडू 60 धाव्यांची आवश्यकता आहे। गोलंदाजी ट्रॅकवरती भरतला आपण इथे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय तर स्ट्रायकिंग एंडला हिरामन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत। इथून पुढे देखील मोठे आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल। प्रति षटकामध्ये 12च्या सरासरीने धाबा गोळा करायच्यात। कव्हर पॉइंट मध्ये खेळलेला फटका, 2 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय। 2च धावा इथे प्राप्त होतील। तिसऱ्या धाव्यांसाठी प्रयत्न होता परंतु नकार कळवला जातोय। 2 धावे बरोबरीत संघाचं धावफलक जर आपण इथे बघितलं 8 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात। आज मान्यवरांची देखील मोठी उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळते। प्रशस्त असं व्यासपीठ आज आपल्याला इथे बघायला मिळतंय। लाइटिंग देखील असेल। संध्याकाळच्या सत्रामध्ये विविध कलरची लाइटिंग देखील बघायला मिळेल। यावेळेचा बॉल फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न असेल। चांगलं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळतंय। प्रेक्षकांनी देखील आपण पाहतोय प्रेक्षक गॅलरीमध्ये मोठी गर्दी केली आहे। हॅलो,
चला लवकर. तिसऱ्या पंचांची मदत देखील घेतली गेली आहे. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये 51,000 रुपये विकास फर्निचर व शेरा गोल्ड चहा संचालक मान्य श्री कमलेशजी ओस्तवाल साहेब यांच्या माध्यमातून 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक 35,000 रुपये माऊली ट्रेडिंग व परफेक्ट गॅरेज यांचे संचालक मान्य श्री संतोष मामा नेपुंगे यांच्या माध्यमातून 35,000 रुपयांचं पारितोषिक. तर पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक 15,000 रुपयांचं ॲडव्होकेट संजयजी सुखदान साहेब यांच्या माध्यमातून. तर सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये 15,000 रुपये इनामदार रेस्टॉरंटचे संचालक ॲडव्होकेट मान्य श्री जावेदभाई इनामदार. इथे मात्र तिसऱ्या पंचांनी घोषित केलाय फलंदाज असेल बाद. OUTचा सिग्नल इथे येतोय. फलंदाज बाद होत आहे. तर नवीन फलंदाज या परिसरातील सिक्सर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला खेळाडू सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हिट विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाली. थोडंसं स्पीडअप करा, आपल्याला फायनलचा सामना देखील आज लवकर घ्यायचा आहे. मान्यवरांना निर्धारित टायमिंग देखील त्यांना कळवलेला आहे. आज मान्यवरांची देखील मोठी गर्दी आपल्याला या मैदानावरती बघायला मिळेल. यानंतर सेमीफायनल क्रमांक 1चा सेमीफायनल क्रमांक 1ची लढत देखील आपल्याला यानंतर बघायला मिळेल. अतिशय सुंदर असं नियोजन या स्पर्धेचं आपल्याला इथे बघायला मिळतंय. सूरज फुलटॉस पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण देखील मोठं. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. शिव छत्रपतींचा छावा भावा इथे मिळतील 6 धावा. अगदी सिक्सर किंग म्हणून का ओळखला जातो हा खेळाडू इथे आपल्याला बघायला मिळतोय. षटकाराने देखील इथे धावफलक पुढे नेलाय, गती धारण केली. आपण पाहतोय सूरजच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती आलेला तडाखे बंद फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. 14 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये वसूल केल्यात. अजून देखील 27 चेंडू 52ची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली आहे. यावेळेस देखील हा बॉल अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात करून ठेवलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न होता. एकच धाव प्राप्त होतीये. 15 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. प्रेक्षकांसाठी आज सुवर्ण संधी. 100 रुपयांच्या कुपन खरेदीमध्ये आज तुम्हाला एक बाईक देखील या स्पर्धेमध्ये. लकी ड्रॉचे कुपन ज्यांना खरेदी करायचे त्यांनी आयोजकांशी संपर्क साधा. हापसे बंधू यांच्या माध्यमातून आकर्षक अशी बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. यावेळेस पाहायचे पंच शहानिशा करतायत. या चेंडूला आपण पाहतोय तिथे अतिरिक्त हाईट आणि मला वाटतं खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का याची देखील शहानिशा केली जाते. इथे मात्र मुख्य पंचांनी इथे दंडित केलाय. अर्थातच नो चेंडूची घोषणा. 1 बाउंडचा इशारा देखील कळवला जातोय. टेनिस क्रिकेटमधील सुवर्ण संधी इथे बघायला मिळेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फलंदाजाकडे लायसन उपलब्ध करून दिले. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. यावेळेचा हा बॉल आपण पाहतोय अक्रॉस द बॅटने खेळवलेला फटका. त्यावरती मात्र एकच धाव. तर इथे फलंदाजाकडे तुम्ही जर बघितलं ना, अगदी महाराष्ट्र संघामधून खेळलेला हा खेळाडू आहे. हँडिकॅप सोमनाथला आपण तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक हात जर त्याचा बघितला ना अगदी छोटा आहे, परंतु कामगिरी इतकी जोरात आहे ना
खरं तर आपल्याकडे काय नाहीये याच्यापेक्षा तुमच्याकडे काय आहे हे फार महत्वाचं आहे. नसलेल्या गोष्टींचा विचार करायचा नसतो, असलेल्या गोष्टींमध्येच समाधान मानायचं. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख फटका, टेनिस क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका इथे मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या बॅट मधून इथे येतोय. A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. थँक्यू. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर इथे मैदानाच्या आतमध्ये होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एका घड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला या मैदानावरती बघायला मिळते. गर्दी मोठी इथे बघायला मिळते. आतापर्यंत आपण पाहतो इथे मैदानावरती प्रचंड गर्दी देखील जमण्यास सुरुवात झालेली आहे. नेवासा तालुक्यामधील एक मोठी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवरती इथे गोलंदाज शुभम भगतला इथे प्रमोट केले. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. शुभम ताकेला आपण इथे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच इथून पुढे देखील शुभम ताके देखील अनेक सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेला खेळाडू आहे. पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेचा बॉल, व्हॉट अ शॉट, काय जबरदस्त फटका सजवलाय. क्षेत्ररक्षकाला टाटा गुड बाय करत चेंडू जातो अगदी डीप पॉइंट सीमारेषा पार. CSK संघाचे संघ मालक आपण इथे पाहतोय डॉक्टर शंकर वंजारे आणि त्याचबरोबर इथं भाऊसाहेब भूमकर. यावेळेचा बॉल, हा देखील हलकासा कट तिथे बघायला मिळतोय. सुंदर फटका तिथे बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल देखील प्राप्त होते. 3ऱ्या क्रमांकाचं षटक देखील मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. अतिशय चांगली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीला देखील प्रत्युत्तर देत आहेत सोमनाथ आहिरे आणि त्याचबरोबर इथं सूरज भगत. सूरजच्या बॅटमधून आपण एक षटकार देखील बघितलाय. त्यानंतर थोडासा शांत झालाय, परंतु शांत राहिला संत नाहीये. इथून पुढे देखील सूरजची तुम्हाला आक्रमकता बघायला मिळेल. सूरज विरुद्ध शुभम. यावेळेचा बॉल, विरुद्ध दिशेला आक्रमण. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. यावेळेस नो प्लस त्यावरती येतो एक सनसनीत चौकार. ओव्हर स्टेपचा नो बॉल आपल्याला इथे बघायला मिळतोय. ओव्हर स्टेप अनेक गोलंदाजांची ती शैली असते. अनेक गोलंदाज आहेत खरं तर त्यांची ती सवय असते ओव्हर स्टेप प्रत्येक षटकामध्ये 1 किंवा 2. खरं तर अगदी तुळजापूरमध्ये सौरभ बिराजदार आयकॉन प्लेअर आहे. त्याचे 1-2 तरी ओव्हर स्टेप बघायला मिळतात. त्याचबरोबर इथं अनेक असे खेळाडू प्रत्येक विभागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे एक सिंगल धाव प्राप्त होतीये. टेनिस क्रिकेटला अतिशय चांगलं ग्लॅमर आपल्याला इथे आलेलं बघायला मिळतं. आज नेवासा तालुक्याचं क्रिकेट देखील मोठ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेलं आहे. त्यामध्ये विशेष करून ज्ञान फाउंडेशन देखील यांचं मोठं योगदान आहे. कारण नेवासा तालुक्यामधील खेळाडूंमध्ये असणाऱ्या उपजत कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. दुसरं पर्व आहे. यावेळेचा बॉल, अतिशय सुरेख चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. धावफलकावरती आपण पाहतो इथे 32 धावा आहेत. 3ऱ्या क्रमांकाचं षटक. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत अगदी काही क्षणामध्येच या मैदानावरती सुरू होईल. प्रेक्षकांची गर्दी मोठी आहे. अलोट जनसमुदाय या स्पर्धेला लाभलेला आहे. खरं तर या स्पर्धेवरती नितांत प्रेम केलंय. नेवासा तालुक्यामधील अनेक गावांमधून आज प्रेक्षक. यावेळेचा बॉल इथे पाठीमागे क्लिक केलाय. सोमनाथच्या बॅटमधून इथे मिळतीये एकच धाव. एका धावे बरोबर इथं आपण पाहतो इथे षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 33 धावा धाव फलकावरती. 19 चेंडूमध्ये अजून देखील 33 धावा मैदानाच्या आतमध्ये बघायच्यात. 19 चेंडू 33 ची मॅच. इथे यावेळेस सूरज
5 चेंडू 16 वरती खेळतोय. अत्यंत सुरेख फटके त्याचे बघायला मिळत आहेत. इथून पुढे देखील तीच आक्रमकता त्याची बघायला मिळेल का? सेमीफायनलचं तिकीट इथे फिक्स करायचंय. सेमीफायनल मध्ये आज सहभागी व्हायचं या स्पर्धेमध्ये 1 लाख रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक कोण पटकवणार याच्यासाठी मोठा संघर्ष. वैयक्तिक सांघिक पारितोषिकांबरोबरीत वैयक्तिक पारितोषिक देखील मोठ्या प्रमाणावर देत. बेस्ट बॅट्समन साठी एक बॅट देखील आहे. यावेळेचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून आउटफील्ड. तेज तरार होती. पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील उभा करून ठेवलाय. एकच 2 धावा तिथे प्राप्त होत आहेत. डीजे थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 35 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. इथे स्क्वेअर कट आणि कव्हर ड्राईव्हचे फटके अतिशय सुरेख बघायला मिळाले. खरं तर स्क्वेअर कटचा बेताज बादशाह म्हणून जर तुम्ही यूट्यूबला जाऊन देखील सर्च करू शकता. गुंडप्पा विश्वनाथ स्क्वेअर कटचे बेताज बादशाह म्हणून त्यांची ओळख होती. इथे आज देखील ते फटके आपल्याला बघायला मिळत आहेत. ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती बघायला मिळतोय. पाणी देखील मैदानावरती आलेलं आहे. खरं तर बिस्लरीचा शोध देखील कुठे लागला हे देखील माहिती असणं फार महत्त्वाचं आहे. 1950च्या दशकामध्ये इटालियन कंपनी, खरं तर ज्यांनी पहिल्यांदा बिस्लरी आणली ना त्यांचं आडनाव बिस्लरी होतं आणि तिथून या बिस्लरीचा प्रवास सुरू झाला. 1950च्या दशकामध्ये जर तुम्ही बघितलं ना भारतामध्ये काचेच्या बाटलीमध्ये पाणी यायचं. नंतर पेप्सी आणि कोको कोला या कंपनीने एक बिस्लरी काढली आणि पुढे जाऊन आज तुम्हाला प्रत्येक तालुक्याचा वेगळा ब्रँड आहे. इकडं आलं या भागात वेगळा ब्रँड आहे. परंतु बिस्लरी मात्र सर्वाधिक फेमस. किनली अशा नामांकित कंपन्या आहेत. खरं तर आता लोक म्हणत असतील सर जाहिरात करतायत का, परंतु मी कुणाचाही ॲडव्हर्टायझर नाही आहे, प्रमोशन कोणाचंही करत नाही. परंतु माहिती खरं तर आज ज्ञान फाउंडेशनचे अनेक सभासद इथे मोठमोठ्या पदावरती कार्यरत आहेत. नुकतेच आपण पाहतोय ज्ञान फाउंडेशनचे सभासद महेश निकम सर यांची देखील तलाठी पदावरती नियुक्ती झालेली आहे. अशी गुणी मंडळी सर्व आपल्याला ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून बघायला मिळतात. आगामी काळामध्ये देखील अनेक अधिकारी आपल्याला बघायला मिळतील. जॅकपॉट ओव्हर आहे, मॅजिक ओव्हर इथे बघायला मिळेल. इथे आमच्या समोर 12th मॅन देखील उपस्थित आहेत, अनिकेत सर. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. नवनिर्वाचित भावी नवरदेव. यावेळेचा हा बॉल सुरेख फटका. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत, त्यावरती मात्र एक धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हरमध्ये 16 धावा तुम्हाला घ्याव्याच लागतील. कमीत कमी 16 धावा तुम्हाला घ्याव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला अतिरिक्त धावा देखील मिळतील आणि 16 पेक्षा कमी आल्या तर तोटा देखील सहन करावा लागेल. 35 धावा धावफलकावरती होत्या, त्यावरती आपण पाहतोय. नक्कीच मॅजिक ओव्हरमध्ये आपण पाहतोय इथे गोलंदाज अतिशय हुशारीने गोलंदाजी नक्कीच करावी लागेल. यावेळेचा बॉल पुढे येत फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सूरजच्या बॅटचा स्पर्श घेऊन पाठीमागे चेंडू मार्गस्थ होतोय. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जॅकपॉट ओव्हर आपल्याला इथे बघायला मिळते. झाली तर दिवाळी नाहीतर शिमगा देखील बघायला मिळतो. अशी ओव्हर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अतिशय सुंदर असा सामना इथे बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल अतिशय सुरेख फटका. या चेंडूवरती देखील पाहायला मिळत आहेत A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार. तीन चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. उर्वरित 3 चेंडूमध्ये 11 धावा घ्याव्याच लागतील. 11 धावा आल्या तर संघाला फायदा असेल, कमी धावा आल्या तर तोटा. प्रयत्न केलाय
यावरती पाहायचंय बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका इथे बघायला मिळतोय ज्ञान प्रीमियर लीगचा एक खणखणीत बहारदार षटकार. थँक्यू. सूरज इथे मैदानाच्या आतमध्ये बरसलेला आहे. 11 धावा त्याने 4 चेंडूमध्ये वसूल केल्यात. उर्वरित अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. मॅजिक ओव्हर जॅकपॉट इथे मात्र मोठे फटके देखील बघायला मिळत आहेत. थांबला ना सूर्य थांबली ना धारा या बेधुंद सागराला कोठला किनारा. इथे समुद्रामध्ये तुफान आलेलं आहे. तुफानाचं नाव देखील इथे असेल सूरज. सूरज मैदानावरती बरसलेला आहे. कमालीची फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. यावेळेस देखील डीप लॉंग ऑफ मध्ये फटका सुरेख चौकार. थँक्यू. एका धावेची आवश्यकता आहे. आतापर्यंत 15 धावा खात्यामध्ये जमा केल्यात. सूरजची बॅटिंग देखील सुरेख बघायला मिळाली आपल्याला. षटकार चौकारांची आतिषबाजी या षटकामध्ये देखील त्याने कायम ठेवली. आपली दहशत त्याने मैदानाच्या आतमध्ये गाजवली. परंतु गोलंदाजाकडे संधी आहे. इथे हा चेंडू जर डॉट आला ना तर इथे मायनसमध्ये देखील खातं जाईल. परंतु इथे हा चेंडू निर्णायक राहील. या चेंडूवरती एक धाव जरी आली तरी अधिकच्या धावा त्यात ऍड केले जातील. मॅजिक ओव्हर प्रयत्न केलाय सुरेख फटका त्यावरती मात्र एकच धाव प्राप्त होतीये. 16 धावा वसूल केल्यात. आपण पाहतोय टोटल मॅजिक ओव्हरमध्ये जर तुम्ही बघितलं ना 16 धावा आल्यात. त्यामुळे +8 टोटल 24 धावा या षटकामध्ये. जॅकपॉट इथे दिवाळी होताना आपल्याला बघायला मिळते या टीमची. धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र कळवत आहेत 59 धावा. बारा चेंडू 7ची मॅच. संतोष इथे आपण गोलंदाजी ट्रॅकवरती बघणार आहोत. जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये फक्त 7 धाब्यांची आवश्यकता आहे. सूरजच्या फक्त 2 चेंडूचं समीकरण आहे. सूरजची बॅट देखील तापलेली आहे. सूरजच्या हातामध्ये ही बॅट नाही तर आता तळपती तलवार आहे. प्रतिस्पर्ध्याला सपासपा त्याने वार देखील केलेले आहेत. पाहायचं इथे यावेळेचा बॉल सुरेख होता. इथे आपण पाहतोय डॉट चेंडू बरोबरीत इक्वेशन बदललं जाईल. 11 चेंडू 7ची मॅच आहे. सेमीफायनल 2 मध्ये कुठला संघ धडक मारणार आहे नक्कीच पाहायचं. इथे लकी ड्रॉचे कुपन देखील विक्री चालू आहे. 100 रुपयामध्ये आज तुम्हाला बाईक देखील असेल. यावेळेस हो गई गलती हो गई भूल दांडी दांडी हो गई गुल. सूरजचा देखील खेळ समाप्त होतोय मैदानावरती. डीजे
इथे आपण पाहतोय उर्वरित 10 चेंडू आणि अजून देखील 7 धाब्यांची आवश्यकता. या नंतर सामन्यामधील ट्विस्ट निर्माण होऊ शकतो, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. द ग्लोरियस अनसर्टनली, अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ. हा अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये रंगताना बघायला मिळतोय. नक्कीच काल देखील मी सांगितलं, तुम्ही सॅमिलियन नावाचा सरडा बघितला असेल, तो जितक्या लवकर रंग बदलत नाही ना, तितक्या लवकर हा क्रिकेटचा रंग देखील बदलतो. यावेळेचा बॉल थोडंसं उजव्या साईडच्या बाहेर येऊन खेळलेला फटका, डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण सुरेख, फेकी देखील लाजवाब. इथे आपण पाहतोय एक साव प्राप्त होतीये. शेवटचे 9 चेंडू आणि अजून देखील 6 धाब्यांची आवश्यकता आहे. जिंदगी खेलती है उसे के साथ जो खिलाडी बेहतर होता है. पाहायचं इथे आज कुठला खेळाडू चमकणार. हिरो बनण्याची संधी आहे. 9 चेंडू 6ची मॅच, अजून देखील गोलंदाजाला हिरो बनण्याची संधी आहे. इथून पुढे एक मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. यावेळेचा बॉल इथे मात्र झेल सोडलाय. शायद एक कॅच छोड़ा है क्या मैच, आने वाला वक्त बताएगा. असून देखील 8 चेंडू आणि 5 धाब्यांची मॅच आहे. 12-7ची मॅच येऊन ठेपली आता. 8 चेंडू आणि 5 धाब्यांवरती हा सामना देखील येऊन ठेपलेला आहे. सामना रंगतदार आपल्याला बघायला मिळतोय. रंगतदार स्थितीमध्ये गोलंदाजाने केलेला एक रंगतदार स्थितीमधून आणून ठेवलेला सामना. ज्ञान प्रीमियर लीग सीझन 2 या पर्वामध्ये आपण पाहतोय क्वार्टर फायनल 2 ची मॅच. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, इथे अतिशय सुरेख गोलंदाजी आहे. अगदी पुढ्यामध्ये ठेवलेला चेंडू होता, तिथे निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. शेवटचे 7 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अनिश्चिततेने भरलेला परिपूर्ण असा क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगलेला बघायला मिळतोय. महांतिम दिवस, मेगा फायनल, महारणसंग्राम, आजचा शेवटचा दिवस. कोण गाजवणार या मैदानावरती 2025चं हे पर्व, कोण गाजवणार वाजवणार. फटका सुरेख, पुन्हा एकदा संधी आली आणि संधी निघून गेली. इथे आपण पाहतोय चौकार येतोय. चौकाराबरोबर आता सामना पुन्हा एकदा येऊन ठेपलेला आहे. 6 चेंडू 1 ची मॅच आहे. खराब कामगिरी इथे बघायला मिळाली. आज क्षेत्ररक्षकाने केलेला गाफीलपणा हा संघाला पुढे जाऊन अडचणीमध्ये आणणारा नव्हे, तर संघाला स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाणार आहे. 5व्या किंवा 6व्या बक्षिसावरती समाधान मानावं लागेल, परंतु ते 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी देखील तुम्हाला कसरत करावी लागणार आहे. खरं तर 5व्या आणि 6व्या क्रमांकासाठी देखील तुम्हाला या मैदानावरती थांबावं लागेल, कारण जो फलंदाज पहिल्यांदा 4 धावा पळून कंप्लीट करेल त्याला 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. यावेळेस सुरेख सुरेख गोलंदाजी. इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद होतोय. खरं तर एक चौकार जर आला नसता ना, तर सामन्यामध्ये रंगत बघायला मिळाली असती. इथे आपण पाहतोय शेवटचे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता आहे.
यानंतर मात्र सेमी फायनल क्रमांक 1 ची लढत काही क्षणामध्ये सुरू होणार आहे. टीमने लगेच तयार राहायचंय, लाईनवरती येऊन थांबायचंय, जास्त वेळ घेऊ नका. समीर इथे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. क्षेत्ररक्षण देखील चांगलं सजवलं जात आहे. नक्कीच शेवटचे 5 चेंडू आणि इथे एका धाब्याची आवश्यकता आहे. अजून देखील सामना संपलेला नाहीये. खरं तर जेव्हा तुम्हाला वाटतं ना तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही संपलंय, तेव्हा सुरुवात करण्याची मजा वेगळी असते. नक्कीच ती सुरुवात आपल्याला इथे बघायला मिळेल का? प्रयत्नांती परमेश्वर. यावेळेचा बॉल भन्नाट वेग आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. विचार करा, जर शेवटच्या चेंडूवरती जर चौकार आला नसता तर इथे आता चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेटचं पान देखील हलत नाहीये. इथे आपण पाहतो यावेळेस 4 चेंडू, एका धाब्याची आवश्यकता आहे. समीर स्ट्रायकिंग एंडला असेल. यावेळेचा बॉल सुरेख फटका आणि याच चौकारा बरोबर तिथे सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन टीम. हॅलो, हॅलो. चला, सेमीफायनल क्रमांक 1 लगेच सुरू होतीये. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने एका ओळीने मैदानाच्या आतमध्ये यायचंय. हार्डलक टीम, आपण जरी हरला असतील तरी आपण खेळ अतिशय सुरेख केलाय. आयोजकांच्या वतीने आपलं देखील अभिनंदन असेल.